स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली। यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महायुतीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी भारतीय जनता पार्टीने घोषित केली आहे। खासदार रणजितसिंह यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तब्बल 2 आठवडे उलटले तरी सुद्धा अद्याप माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवाराची सुद्धा घोषणा करण्यात आली नसल्याने खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात महाविकास आघाडीला तगडा उमेदवार मिळत नसल्याच्या चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहेत। याबाबत आपण माढा लोकसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेऊ। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील 4 विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यामधील 2 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। यामध्ये प्रामुख्याने माळशिरस, माढा, सांगोला, करमाळा, माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 3 तर शिवसेनेचे 1 आमदार आहेत। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झालेले तिकीट बदलण्यासाठी अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबांनी भारतीय जनता पार्टीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी दबाव टाकून सुद्धा त्यांना यश आलं नसल्याचं दिसून येत आहे। महायुतीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मिळण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते, परंतु महायुतीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीने स्वतःकडेच राखत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी घोषित केली। भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केल्यानंतर खासदार रणजितसिंह यांच्या विरोधकांना एकत्रित करत विविध बैठका, स्नेहभोजन मतदारसंघामध्ये संपन्न झाला, परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात उमेदवारीसाठी तगडा पर्यायच महाविकास आघाडीकडे नसल्याची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। महायुती अर्थात भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून नक्की कोणता पैलवान रिंगणात येणार की महाविकास आघाडीकडे माढा लोकसभा मतदारसंघासाठी पैलवानच सापडेना, अशा चर्चा सध्या सुरू आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की निवडणूक कशी होईल, भारतीय जनता पार्टी विरोधात महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार रिंगणात असेल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।